रायगडच्या लोणेरेमध्ये सोमवारी पल्लवी मोरे या तरुणीची निघृण हत्या करण्यात आली। या प्रकरणानंतर 24 तास उलटले तरी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही। त्याचबरोबर पोलिसांकडून पाळण्यात येणाऱ्या कमालीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले। याबाबत गोरेगावमधील सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिकांनी संताप व्यक्त केला। गोरेगाव येथील बुद्ध विहारात श्रद्धांजली सभा घेऊन हा निषेध व्यक्त केला। पोलीस या प्रकरणी दिशाभूल करीत असल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला। श्रद्धांजली सभेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी गोरेगाव पोलीस ठाण्याला धडक देत या घटनेचे तपासी अधिकारी शंकर काळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। 24 तासात आरोपीला अटक झाली नाही तर माणगाव गोरेगावमध्ये बंद आणि गोरेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आम्ही पोलिसांच्याकडे मागणी केलेली की 24 तासाच्या आत तो आरोपी सापडायला पाहिजे होता, पण अद्याप अजून तसं झालेलं नाहीये। इथलं स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करतंय आणि त्या आरोपीचं नाव माहिती असून सुद्धा ते जनतेसमोर ते नाव सादर करत नाहीत। जनतेची दिशाभूल केली जाते। का तो आरोपी इथला गोरेगावमधलाच आहे का कुणाचा रिलेटिव्ह आहे, कोणाच्या दबावाखाली स्थानिक प्रशासन काम करतंय याचा सुद्धा शोध आम्ही लावणार आहोत। आणि जर आम्ही त्यांना 24 तासाची वेळ दिलेली आहे, 24 तासाच्या वेळेमध्ये जर त्यांनी आरोपीला पकडलं नाही तर सर्व समाजाच्या मोर्चाचे आम्ही इथं आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठिय्या मांडून बसणार राहणार आहोत। 24 तासापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे। खऱ्या अर्थाने आरोपीला पकडण्यात यश यायला होतं, परंतु अद्याप प्रशासनाने पाहिजे त्या पद्धतीने त्याचा शोध घेतलेला नाही। आम्हा सर्वांची मागणी अशी आहे की 24 तासामध्ये जर आरोपीला अटक केली नाही तर या ठिकाणी संपूर्ण माणगाव तालुका आणि गोरेगाव विभाग संपूर्ण बंद केला जाईल। जोपर्यंत आरोपीला अटक केली तोपर्यंत आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनचा मोर्चा सोडणार नाही। येणाऱ्या 24 तासात जर सारखे साहेब निर्णय लागत नसेल तर आपला पहिला दंडा गोरेगाव पोलीस स्टेशनला असेल। मंजूर आहे तुम्हाला सगळ्यांना? मंजूर आहे ना? मग कुठला पोलीस स्टेशनला दंडा झाला की मग आपण फिरून या गोरेगावमध्ये कोण त्यांना सपोर्ट करतात ना त्यांच्यावरती पण दंड टाकायला आम्ही कधी करणार नाही सारखे साहेब। त्यामुळे आपण 7:30चा टायमिंग त्यांना दिलेला आहे डीवायएसपी काळे साहेबांना। आता डीवायएसपी पण बदलतील, तुम्हाला एकच सांगतो, कधी शिवजनचे येतील डीवायएसपी, कधी महानगर डीवायएसपी येतील, कधी एसपी मालक येतील। मग एसपी मालक काल सांगतील की आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, आम्ही आरोपीला पकडतो। हे सगळं होणार नाही। यांच्या गाड्यात गोरेगावमध्ये घुसून नका देऊ। त्यांना सांगा डीवायएसपीना हा भीम सैनिक आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज आहे आणि शिवसैनिक पण आता आहे तुमचा, बरोबर ना? त्यांना बोला जर आमचा जर 24 तासामध्ये जर आरोपी पकडला नाही तर एक पण गाडी शिल्लक राहणार नाही, सगळ्या पोलिसांच्या गाड्या जाळून टाकू। हे मान्य आहे तुम्हाला?